नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिंदास बोल या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत। वक्फ संशोधन विधेयक। वक्फ म्हणजे काय, हे विधेयक का आणले गेले, याचे समर्थन आणि विरोध कोण करीत आहेत आणि या विधेयकाचे भारतातील मुस्लिम समाजावर आणि संपूर्ण देशावर काय परिणाम होऊ शकतात यावर सविस्तर चर्चा करूया। वक्फ म्हणजे काय? वक्फ हा इस्लामी कायद्यानुसार एक धार्मिक आणि परोपकारी संकल्प आहे, जिथे एक व्यक्ती किंवा संस्था आपली मालमत्ता धार्मिक किंवा सामाजिक कल्याणासाठी कायमस्वरूपी अर्पण करते। वक्फ बोर्ड ही संस्था अशा मालमत्तेचे व्यवस्थापन करते। भारतात वक्फ संपत्ती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे आणि तिचे व्यवस्थापन केंद्र आणि राज्य सरकारच्या देखरेखीखाली केले जाते। वक्फ संशोधन विधेयकाचा मसुदा। केंद्र सरकारने वक्फ अधिनियमात सुधारणा सुचविणारे एक विधेयक संसदेत सादर केले आहे। या विधेयकात मुख्यतः खालील मुद्दे समाविष्ट आहेत। वक्फ मालमत्तांची नोंदणी अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करणे, विवादित वक्फ मालमत्तावर नियंत्रण आणणे, वक्फ बोर्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे, वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर नियम लागू करणे। सरकारच्या मते हे विधेयक वक्फ संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे। लोकसभेमधील मतदान आणि भूमिका। वक्फ विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर यावर जोरदार चर्चा झाली। मतदानाच्या वेळी पुढील चित्र पाहायला मिळाले। सत्ताधारी पक्षाने विधेयकाचे समर्थन केले। त्यांचे म्हणणे आहे की हे विधेयक भ्रष्टाचार रोखण्यास आणि पारदर्शकता वाढवण्यास मदत करेल। विरोधकांनी विधेयकाला विरोध दर्शवला। काँग्रेस, AIMIM आणि इतर विरोधी पक्षांनी याला मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वायत्ततेवर आघात करणारे विधेयक म्हटले आहे। वक्फ विधेयक 2025 लोकसभेत 288 मते बाजूने आणि 232 मते विरोधात पडून मंजूर झाले। मुस्लिम धर्मगुरूंची भूमिका। वक्फ विधेयकावर मुस्लिम धर्मगुरूंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या। असदुद्दीन ओवैसी त्यांनी विधेयकाला असंवैधानिक म्हटले आणि मुस्लिम धार्मिक स्वायत्ततेवर हल्ला असल्याचा आरोप केला। कमाल फारुकी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अधिकारी, त्यांनी गैर मुस्लिमांना वक्फ बोर्डात स्थान देण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे। मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली, लखनौ ईदगाह इमाम, त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की वक्फ मालमत्तेच्या धार्मिक स्वायत्ततेमध्ये हस्तक्षेप करू नये। वक्फ विधेयकाचे महत्त्व। हे विधेयक खालील कारणामुळे महत्त्वाचे आहे। वक्फ मालमत्तेचा योग्य वापर सुनिश्चित करणे, धार्मिक संस्थांचे पारदर्शक व्यवस्थापन करणे, भ्रष्टाचार आणि गैरवापर रोखणे, मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी अधिक प्रभावी योजना आणणे। वाद आणि राजकीय प्रतिक्रिया। या विधेयकावर मोठा वाद निर्माण झाला आहे। काही मुख्य मुद्दे: गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती। सरकार वक्फ बोर्डात गैर मुस्लिमांचा समावेश करणार असल्याच्या आरोपावरून विरोधक संतप्त आहेत। सरकारी हस्तक्षेप। काँग्रेस, AIMIM आणि इतर पक्षांनी आरोप केला आहे की सरकार मुस्लिम धार्मिक मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। अमित शहा यांची भूमिका। त्यांनी स्पष्ट केले आहे की मुस्लिम धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही। वक्फ विधेयक हा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याचा दूरगामी प्रभाव होऊ शकतो। सरकारचे म्हणणे आहे की हे विधेयक पारदर्शकता आणि चांगले प्रशासन सुनिश्चित करेल, तर विरोधक आणि काही मुस्लिम धर्मगुरू याला मुस्लिम समाजाच्या हक्कावर गदा आणणारा निर्णय मानत आहेत। तुमचे या विषयावर काय मत आहे? कृपया कमेंटमध्ये तुमची मते नोंदवा आणि हा व्हिडिओ शेअर करून चर्चेत सहभागी व्हा। जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या विषयावर अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।